श्री गणेशाय नमः। जय जयाजी उदार कीर्ती, जय जयाजी प्रताप ज्योती, जय जयाजी हे गणपती गौरी पुत्रा महेश्वरा। कार्यारंभी तुझे स्मरण करीता आले जन, मोठमोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष। तुझ्या कृपेची अगाध शक्ती, विघ्ने अवघी भस्म होती। कापूसाचा पाड किती, अग्निपुढे दया घना। म्हणून आदरे वंदना करीत असे मी तुझ्या चरणा। सुरस करवी पद्यरचना दासगणूच्या मुखाने। मी अज्ञान मंदमती, नाही काव्य उत्पत्ती। परी तू वास केल्या चित्ती, कार्य माझे होईल हे। आता आदिमाया सरस्वती, जी ब्रह्माची होय प्रकृती। जी कविवरांची ध्येयमूर्ती, ब्रह्मकुमारी शारदा। त्या जगदंबे कारण असो माझे साष्टांग नमन। मी लेकरू आहे अजान, अभिमान माझा धरावा। तुझ्या कृपेची अगाध थोरी, पांगळाही चढेगिरी। मुका सभे माझ्यारी देई, व्याख्यान अस्खलित। त्या तुझ्या कीर्तीला कमीपणानं आणि भला, साह्य दास गणूला ग्रंथ रचनेस करिया। आता हे पुराण पुरुषा, पांडुरंगा पंढरीशा। सचिदानंदा रमेशा, पाहि माम दीनबंधो। तू सर्व साक्षी जगदाधार, तू व्यापक चराचर। करता करविता सर्वेश्वर, अवघे काही तूच तू। जग जन आणि जनार्दन, तूच एक परिपूर्ण। सगुण आणि निर्गुण, तूच की रे माय बापा। ऐसा तुझा अगाध महिमा, जो न कळे निगमागमा। तेथे काय पुरुषोत्तमा, या गणूचा पाड असे। रामकृपा जेव्हा झाली, तेव्हा माकडा शक्ती आली। गोप तेही बनले बली, यमुना तीरी गोकुळात। तुझी कृपा व्हाया जाण, नाही धनाचे प्रयोजन। चरणी होता अनन्य, तू त्या ते साह्य करीशी। ऐसा संतांनी डांगोरा, तुझा पिटला रमावरा। म्हणून आलो तुझ्या द्वारा, आता विन्मुख लावू नको। हे संत चरित्र रचावया, साह्य करी पंढरी राया। माझ्या चित्ती बसून या ग्रंथ कळसा नेहा। हे भव भवांतक भवानीवरा, हे नीलकंठा गंगाधरा। ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा, वरद पाणी ठेवा शिरी। तुझे साह्य असल्यावर काळाचा नाही दर। लोखंडाही भांगार परिस करून ठेवीतसे। तुझी कृपा हाच परिस, लोखंड मी गणुदास। साह्य करी लेकरास, परते मजला लोटू नको। तुला अशक्य काही नाही, अवघेच आहे तुझ्या ठाई। लेकरासाठी धाव घेई, ग्रंथ सुगम वदवावया। माझ्या कुळची कुलदेवता, कोल्हापूरवासिनी जगन्माता। तिच्या पदी ठेवितो माथा, मंगल व्हाया कारणे। हे दुर्गे तुळजे भवानी, हे अपर्णे मृडे मृडानी। ठेवी तुझ्या वरद पाणी, दासगणूच्या शिरावर। आता वंदन दत्तात्रया, पाव वेगी मसी सदया। गजानन चरित्र गाया, प्रसादासह स्फूर्ती दे। आता शांडिल्यादी ऋषीश्वर, वशिष्ठ गौतम पाराशर। ध्यान नभी जो दिनकर, त्या शंकराचार्या नमन असो। आता अवघ्या संत महंता, नमन माझे सर्वथा। दासगणूच्या धरुणी हाता, ग्रंथ करवा लेखन। गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वर, श्री तुकाराम देहुकर। हे भवाब्दीचे तारू थोर, त्या रामदासा नमन असो। हे शिर्डीकर साई समर्था, वामन शास्त्री पुण्यवंता। दासगणूसी अभय आता, तुमचे असो द्या संत हो। तुम्हा अवघ्यांच्या कृपेने, मी हे करीन बोलणे। दासगणू मी तुमचे तान्हे, कठोर मज विषयी होऊ नका। जी का खरी माया असते, तीच बोलाया शिकविते। तुमचे माझे असे नाते, माय लेका परी हो। लेखणी काढी अक्षर, परी तो तिच्यात नाही जोर। ती निमित्त्या कारण साचार, लेखन रूपी कार्याला। दासगणू लेखणी ते येथ, तुम्ही धारण करा ती अवघे संत। ग्रंथ रचवा रसभरित, हीच आहे प्रार्थना। आता श्रोते सावधान, संत कथेचे करा श्रवण। करोन या एकाग्रमन, निज कल्याण व्हावया। संत हेच भूमीवर, चालते बोलते परमेश्वर। वैराग्याचे सागर, दाते मोक्षपदाचे। संत हेच सन्निधीची मूर्ती होय प्रत्यक्ष साची। संत भव्य कल्याणाची, पेठ आहे विबुध हो। त्या संत चरित्रास, श्रवण करा सावकाश। आजवरीना कवणास, संतांनी या दगा दिला। ईश्वरी तत्वाचे वाटाडे, संत हेची रोकडे। अमोघ ज्ञानाचे ते गाडे, भरले असती प्रत्यक्ष। संत चरणी ज्यांचा हेत, त्यांचा ऋणी रुक्मिणी कांत। आता मलरहित करा चित्त, गजानन चरित्र ऐकावया। भरतखंडा माझारी, संत झाले बहुतापरी। हीन पर्वणी आली खरी, अवांतर देशाकारणी। जम्बूद्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून। कोणत्या सुखाची आहे वाण, येथे न पडली आजवरी। याचे हेच कारण, या भूमीस संत चरण।
अनादिकालापासून लागता आले आहेत की नारद, ध्रुव, कयाधू, कुमर, उद्धव, सुदामा, सुभद्रावर, महाबली, अंजनी कुमर, अजातशत्रू, धर्मराजा, शंकराचार्य, जगद्गुरु, जे पदनतांचे कल्पतरू, जे अध्यात्म विद्येचे मेरू, याच देशी झाले हो. मध्व, वल्लभ, रामानुज यांचा ऋणी अधोक्षज, ज्याने धर्माची राखिली लाज, निज सामर्थ्य दाऊनिया. नरसी मेहता, तुलसीदास, कबीर, कमाल, सूरदास, गौरंग प्रभूच्या लीलेस वर्णन करावे कोठवरी. राजकन्या मीराबाई, तिच्या भक्तीस पार नाही, तिच्यासाठी शेषशाही प्राशिता झाला विषाते. गोरख, मच्छेंद्र, जालंधर, जे का योग योगेश्वर, ज्यांचा नवनाथ भक्तिसार ग्रंथ असे लीलेचा. ज्यांनी नुसतीच हरिभक्ती करून साधिला श्रीपती, ते नामा नरहरी सन्मती. जनी कान्हो संत सखू, चोखा सावता कुर्मदास, दामाजी पंत पुण्यपुरुष, ज्यांच्या कारणे बेतरास गेला महार होऊन. हरी मुकुंद राज जनार्दन, बोधला निपट निरंजन, ज्यांची चरित्रे गायन केली मागे महीपतींनी. म्हणून त्यांची नावे येथ मीन साकल्ले आता देत, नुसते सांगतो वाचा ग्रंथ भक्ती विजय भक्तमाला. त्यानंतर जे जे झाले त्या त्या संता मी गायले, ग्रंथ असती 3 केले, ते पहा म्हणजे कळेल की. त्या संताच्या तोडीचा संत श्री गजानन साजा, या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर. मी जी मागे गायली संत चरित्रे असती भली, ती सारांश रूपे सांगितली त्रय ग्रंथातून विबुध हो. आता हे सांगोपांग चरित्र कथितो एका चांग, मम सुदैवे आला योग हे चरित्र रचण्याचा. जो प्रथमताच मी पाहिला आकोटा सन्निध्य संत भला, तोच मागे राहिला त्याने एका कारण. माळा आधी ओविती मग मेरुमणी जोडिती, तीच आजी आली स्थिती ह्या चरित्र रचण्याची. शेगाव नामे वराडात, ग्राम आहे प्रख्यात, खामगाव नामे तालुक्यात, व्यापार चाले जेथ मोठा. ग्राम लहान साचार, परिवैभव त्याचे महाथोर, ज्याचे नाव अजरामर, झाले साधुमुळे जगत्रे. त्या शेगाव सरोवरी भले गजानन कमल उदया आले, जे सौरभ्य वेधिते झाले या अखिल ब्रह्मांडा. हा शेगाव खाणीचा हिरा गजानन होय साचा, प्रभाव त्या अवलियाचा अल्पमतीने वाणितो मी. ते आता अवधारा गजानन चरणी प्रेम धरा, येणे तुमचा उद्धार खरा होईल हे विसरू नका. गजानन चरित्र मेघ थोर, तुम्ही श्रोते अवघे मोर, चरित्र रूपी वर्षता नीर, नाचाल वाटे निसंशय. शेगावचे पौरवासी, परमभाग्याचे निश्चयसी, म्हणून लाधले तयासी गजानन हे संत रत्न. जेव्हा करावे लागे पुण्य, तेव्हाच लाभती संत चरण. संत श्रेष्ठ देवाहून ये विषयी शंका नसे. रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी, पंढरी क्षेत्री येऊनी कार्तिकीच्या वारीला. माझ्या मनी हेत होता गावे गजानन चरित्रा, परी त्याची तत्वता संगत नाही लागली. त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना या समर्थे. खऱ्या संताचे धोरण न कळे कोणा लागोन, महापुरुष गजानन आधुनिक संत चुडामणी. या महापुरुषाचा ठाव ठिकाण कोणचा, वा पत्ता त्यांच्या जातीचा इतिहास दृष्ट्या न लागे की. जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाण न कळे कोणा लागून, ते ब्रह्मास पाहून निश्चय त्याचा करणे असे. जो का हिरा तेजमान पूर्णपणे असे जाण, तेज त्याचे पाहून ज्ञाते तल्लीन होती की. तेथे त्या हिऱ्याची खाण आहे कोणची, हे विचारी आणण्याची गरज मुळी राहत नसे. ऐन तारुण्या भीतरी गजानन आले शेगाव नगरी, शके 1800 भीतरी माग वद्य सप्तमीला. कोणी कोणी म्हणती जन, श्री समर्थांचे जे का स्थान, त्या सज्जन गडाहून या देशी आले हे. परी आला पुरावा, सबळ ऐसा नाही बरवा, परी काहीतरी असावा अर्थ त्यांच्या म्हणण्यात. लोक अवघे भ्रष्ट झाले, नाना यातने गांजले, त्यांच्यासाठी वाटते केले कौतुक असे समर्थांनी. जगाचा करण्या उद्धार
गजानन रूपे अवतार धरून आले महिवर पुन्हा समर्थ सिद्ध योगी. कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करे, ऐसा प्रकार भूमीवरी सद्गुरूंनी केला असे. गोरख जन्मला उकिरड्यात, कानिफा गजकर्णात, चांगदेव नारायण डोहात, योनी वाचून प्रगटले. तैसेच येथे काहीतरी झाले असावे निर्धारी, गजाननासी अंगे सारी होती योगाचे अवगत. हे त्यांच्या लीलेवरून पुढे कळेल तुम्हा लागून, योगाचे अगाध महिमान त्याची सरी न ये कोणा. शेगावी माघ मासी वद्य सप्तमी ज्या दिवशी, हा उदय पावला ध्यान राशी पदन ताते तारावया. त्यावेळीची तुम्हा कथा सांग तुम्ही एका आता. एक भाविक गृहस्थ होता नाम ज्याचे देवीदास. हा देवीदास सज्जन पातूरकरांचा वंशज जाण. शाखा ज्याची माध्यम दिन मठाधिपती होता तो. त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साचे. त्या निमित्त भोजनाची तयारी होती त्यांचे घरा. उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकिल्या होत्या साचार. घराची या समोर त्या देवीदास विप्राच्या. तो गजानन समर्थ सिद्ध योगी बसले होते तया जागी. एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची. कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळीसाचे. पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळा. कच्ची चिलीम हातात जी होती तयांची स्वकृत. कुंभाराच्या भट्टीप्रत जिने नव्हते पाहिले. नासाग्रदृष्टी मुद्रा शांत, तपोबल अंगी झळकत. प्राचीच्या बालर विवत वर्णन किती करावे. मूर्ती अवघी दिगंबर, भाव मावळला आपपर. आवड निवड साचार राहिली न जवळी जयाच्या. ती समर्थांची स्वारी पैसोनिया रस्त्यावरी. शोधन पत्रावळीचे करी केवळ निजलिलेने. शीत पडिल्या दृष्टीप्रत ते मुखी उचलून घालित. हे करण्याचा हाच हेत अन्न परब्रह्म कळवावया. काकी गरजून सांगे श्रुती अन्न हेच ब्रह्म निगुती. अन्नम ब्रह्मेती ऐसी उक्ती उपनिषदान ठाई असे. त्याची पटवावया खून शीते वेचती दयाघन. त्याचा सामान्य जना लागून भावार्थ तो कळला नसे. बंकटलाल आगरवाला होता रस्त्याने चालला. त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेहासह. दामोदरपंत कुलकर्णी त्याच्या स्नेहाचे नाव जाणी. दोघे तो प्रकार पाहून आश्चर्यचकित झाले आणि एकमेकांप्रत बोलू लागले असे सत्य की याची करणी विपरीत वेड्यापरी दिसत असे. हा अन्नार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता. देवीदासही याते देता काकी तोही सज्जन. द्वारी आलेला याचक लावीना सुज्ञ परत देख. काही न चाले तर्क कृतीवरून याच्या ह्या. बंकटलाल म्हणे पंतासी ऐसेच उभे रस्त्यासी. आपण राहू यत कृतीसी अजमावया कारणे. खरे साधू पिशापरी जगी वागती वरवरी. ऐसी व्यासाची वैखरी बोलली आहे भागवतात. कृतीने हा दिसे वेडा परी वाटे ध्यान गाढा. वा विमल ध्यानाचा हुडा असावा की प्रत्यक्ष. ऐसा विचार परस्पर करू लागले साचार. रत्न असता समोर पारखी तोच जाणे त्या. पथे हजारो लोक गेले परी न कोणी पाहिले. या दोघा वाचून भले याचा विचार करावं. हिरे गारा एका ठाई विसळलेला असती जगा ठाई. पारखी तो निवडून घेई गार टाकून हिऱ्याते. प्रथमता तो पुढे झाला बंकटलाल आगरवाला. गजाननासी विचारणाऱ्या विनयाने रीती. ह्या पत्रावळीच्या शोधना काहो करिता कळेना. क्षुधा असेला आपणा तरी तरतूद करू अन्नाची. त्याने असे विचारले परीने उत्तर मिळाले. नुसते वरी पाहिले उभे त्यांच्या मुखाकडे. तो सतेज कांती मनोहर दंड गर्दन पिळदार. भव्य छाती दृष्टी स्थिर. भ्रुकुटी ठाई झाली असे. निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला. मौनेच नमस्कार केला चित्ती संतोष पाहुनिया. देवी दास बुवासी सांगू लागले प्रेमेसी. तुम्ही पात्र वाढून वेगेसी आणा एक बाहेर. देवी दासे तैसे केले पक्वानांनी भरलेले. पात्र आणून ठेविले द्वारासमोर स्वामी पुढे. ठेविलेल्या पात्रावरी भोजना बैसली समर्थ स्वारी. चवीन कशाची अंतरी अणुमात्र उरली असे. अनुपम ब्रह्मरसाला जो पिऊन तृप्त झाला. तो का मागतो गुळवण्याला मिटक्या मारित बैसेल. तो सार्वभौम नृपवर झाला असे साचार. अशा नरासी जहागीर मिळाल्यासी प्रेम नुपजे. अवघी पक्वानी एक केली आवड निवड नाही उरली. जठराग्नीची तृप्ती केली 2 प्रहरच्या समयाला.
बंकटलाल ते पाहून पंतांशी करी भाषण. ह्या वेळा म्हणालो आपण, ती निसंशय झाली चुकी. सुभद्रेसाठी द्वारकेला अर्जुन ऐसाच वेडा झाला. व्यवहाराचा विसर पडला, करू लागला भलभलते. तैसाचा हा ज्ञान जेठी मुक्तिरूप सुभद्रेसाठी वेडा झाला कसवटी. याची आता घेणी नको. धन्य आपुले शेगाव, दृष्टी पाहिला योगीराव. निरीच्छा हा जहागीर गाव, दिला हरिने जयाला. सूर्य माध्यान्ही आला, भाग भूमीचा तप्त झाला. पाखरे आश्रयाला जाऊन बसली वृक्षावरी. ऐशा भर उन्हात हा बैसला आनंदात. हा ब्रह्माची होय साक्षात, भयना कशाचे उरले या. हा जेवला यथेच्छपणी, तुंबामध्ये नाही पाणी. ते पंता या लागुनी, आपण देऊ आणून. पुसू लागले दामोदर, तुंब्यामध्ये नाही नीर. मर्जी असल्या हा चाकर, पाणी द्याया तयार असे. ऐसे शब्द ऐकिले, समर्थांनी हास्य केले. उभयतांसी पाहून बदले, ते एका सांगतो. तुम्हा गरज असेल जरी, तरी आणून घालावारी. एक ब्रह्म जगदांतरी, ओतप्रोत भरले असे. तुम्ही आम्ही भेद तेथ, नाही उरला यत किंचित. परी जग व्यवहार सत्य, आचरिला पाहिजे. अन्य भक्षिले देहानी, म्हणून त्या पाहिजे पाणी. हा व्यवहार चतुरांनी, अवश्य पाहिजे जाणीला. म्हणून तुमच्या चातुर्यासी, गरज असल्या तुम्हासाची. तरतूद करा पाण्याची, म्हणजे अवघे संपले. हे भाषण ऐकता दोघे हर्षले तत्वता. बंकटलाल म्हणे पंता, आपुले आहे भाग्य धन्य. पाणी आणण्या दामोदर, घरात गेले साचार. तो इकडे प्रकार काय घडला तो एका. कृपाची शेजारी, हाळ होता निर्धारी. जेथे जनावरे सारी, पीत होती पाण्याला. जेथे जाऊन पाणी प्याले, तृप्ततेचे ढेकर दिले. तो इतक्यात घेऊन आले पंत पाणी गडव्यात. हा ते गढूळ पाणी, समर्थान लावा वदनी. ते जनावरा लागुनी, योग्य आहे प्यावया. मी हे पहा आणले नीर, गोड निर्मळ थंडगार. वासित केले साचार, वाळा घालून यामध्ये. ऐसे भाषण ऐकता महाराज बदले तत्वता. व्यावहारिक अवघ्या कथा, ह्यान सांगा आम्हा तुम्ही. हे अवघे चराचर, ब्रह्मे व्याप्त साचार. तेथे गढूळ निर्मळ वासित नीर, हे न भेद राहिले. पाणी तरी तोच आहे, निर्मळ गढूळ तोच पाहे. सुवास कुवास दोन्ही हे, रूप त्याचे निसंशय. पिणाराही वेगळा, त्यापासून ना निराळा. ईश्वराची अगाध लीला, ती कळे या नरजन्मी. ते दिले टाकुनी, व्यवहारी गोविले मन. याचेच करा सदा मनन, कशापासून जग झाले. ऐसी एकता समर्थवाणी, दोघे गेले गहिवरोनी. अनन्य भावे समर्थचरणी, लोळावया तयार झाले. तो त्यांचा जाणून हेत, महाराज निघाले पळत पळत. वायूच्या त्या गतिप्रत, अडथळा जगी कोण करी. या पुढील कथा पाही, निवेदन होईल द्वितीय अध्यायी. अवधान द्यावे लवलाही, त्या श्रवण करावया. हा श्री गजानन विजय ग्रंथ, आल्हादाओ भाविका प्रत. हेच विनवी जोडून हात, ईश्वरासी दास गणू. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभं भवतु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य प्रथमोऽध्याय समाप्त. जय गजानन. श्री गजानन महाराजाष्टक. गजानना गुणगरा परम मंगला पावना. अशीव अवघे हरी दुरित तेवी दूर्वासना. नसे त्रिभुवनामध्ये तुझ विणे आम्हा आसरा. करी पदनतावरी बहुदयान रोषाधरा. निरालसपणे नसे घडली अल्पसेवा करी. तुझी पतित भावना भटकलो वृथा भूवरी. विसंबतन गायती आपुलिया कधी वासरा. करी पदनतावरी बहुदयान रोषाधरा. अलास जगी लावण्या परतुनी सुवाटे जन. समर्थ गुरुराज जा पुषवी नाम नारायण. म्हणून तुझ प्रार्थना सतत जोडुनी या करा. करी पदनतावरी बहुदयान रोषाधरा. क्षणात जल आणिले नसून थेंब त्या वापिला.
क्षणात गमना प्रति करिसी इच्छिलेल्या स्थला. क्षणात स्वरूपे किती विविध धारिसी धीवरा. करी पदनतावरी बहुदयान रोषाधरा. अगाध करणी तुझी गुरुवरान लोका कळे. तुला त्यजून व्यर्थते अचरितात नाना खुळे. कृपा उदक मागती त्यजुनी गौतमीच्या तीरा. करी पदनतावरी बहुदयान रोषाधरा. समर्थ स्वरूपा प्रति धरुनी साच बाळापुरी. तुम्ही प्रकट जाहला सुशील बाळ कृष्णा घरी. हरी स्वरूप घेऊनी दिधली भेट भीमा तीरा. करी पदनतावरी बहुदयान रोषाधरा. सचिद्र नौके प्रति त्वदीय पाय हे लागता. जलात बुडता तरी तिजसी नर्मदा देहाता. अशा तुझसी वाणण्या नच समर्थ माझी गिरा. करी पदनतावरी बहुदयान रोषाधरा. आता न बहु बोलता तव पदांबुजा वंदितो. पडो विसरन कदा मदीय हेच मी मागतो. तुम्ही वरद आपुला करधरा गणूच्या शिरा. करी पदनतावरी बहुदयान रोषाधरा.